कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर पॅकर्स क्रिकेट क्लबतर्फे आयोजित लेदर बॉल T20 क्रिकेट स्पर्धेत आज अंतिम सामना सेंट्रल जीएसटी पुणे आणि जैन इरिगेशन जळगाव या दोन संघांमध्ये झाला। यामध्ये नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली। त्यांच्या नीरज जोशीनं 19 चेंडूत 25 धावा, वरुण देशपांडेनं 20 चेंडूत 21 धावा तर अमित पांडेनं 7 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या। 20 षटकात त्यांच्या 9 बाद 151 धावा झाल्या। या धावांचा पाठलाग करताना सेंट्रल जीएसटी संघाच्या खेळाडूंना आपल्या विकेट टिकवता आल्या नाहीत। सेंट्रल जीएसटी पुणे संघ हा सामना हरणार असं वाटत असतानाच अक्षय कर्णिवा यानं 44 चेंडूत 76 धावा तर रोहन मारवाहनं 19 चेंडूत 15 धावा करून 19.2 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा करत हा सामना आश्चर्यकारकरित्या जिंकला। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश मिसाळ, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, पॅकर्स क्लबचे अध्यक्ष विजय सोमाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेता सेंट्रल जीएसटी पुणे संघाला ₹1,50,000 तर जैन इरिगेशन जळगाव या उपविजेत्या संघाला ₹1,00,000 देऊन गौरवण्यात आलं। स्पर्धेतील मालिकावीरचा बहुमान सेंट्रल जीएसटी संघाचा अक्षय कर्णिवा यांनी पटकावला। उत्कृष्ट फलंदाज कोल्हापूरचा महेश बस्के, उत्कृष्ट गोलंदाज जैन इरिगेशनचा शुभम शर्मा तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सेंट्रल जीएसटी संघाचा मनोज यादव ठरला। यावेळी बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील टॅलेंट राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी लागेल ते सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं। जिल्हा पातळीवरील क्रिकेट वाढवण्यासाठी आणि वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे। ग्रामीण भागातील टॅलेंट शोधून त्यांना संधी दिल्यास भविष्यात देशपातळीवर दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट कमलेश पिसाळ यांनी यावेळी व्यक्त केला। या बक्षीस वितरण प्रसंगी ऋतुराज इंगळे, मदन शेळके, राजू सोमाणी, विजय पत्की, भरत ओसवाल, नंदू बामणे, अनिल पाटील, सचिन उपाध्ये, रमेश हजारे, अतुल गायकवाड आदी उपस्थित होते।